सोलापूर मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती सुशील कुमार शिंदे यांच्या संदर्भातली थोडी माहिती परिचय आपणास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्व लोकांना व्हावा या हेतूने हा व्हिडिओ प्रसारित करीत आहोत। प्रणिती सुशील कुमार शिंदे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी झाला आणि त्या जाई-जुई बंगला 19 अशोकनगर विजापूर रोड सोलापूर येथे राहतात। त्यांचे वडील सुशील कुमार संभाजीराव शिंदे हे राजकारणी आणि एक भारतामध्ये गृहमंत्री, भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी विविध पदे भूषवलेले ते मोठे आहेत। आणि आई उज्ज्वला शिंदे याही सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे कार्य करत असतात। या प्रणिती शिंदे यांचं शिक्षण सेंट झेवियर कॉलेज मुंबई येथून ग्रॅज्युएशन केलं आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथूनही त्या शिकल्या पुढे। आता 2009 ते 2024 9 ते 14 14 ते 19 आणि 19 ते 24 अशा सलग 3 टर्म त्या सोलापूरच्या आमदार होत्या आणि सोलापूरमध्ये लोकसभेला त्यांच्या विरोधात राम सातपुते हे उभे होते भाजपतर्फे आणि प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार होता। साधारण सरासरी 60% मतदान झालं आणि प्रणिती शिंदे यांना 6,20,224 मतं मिळाली आणि राम विठ्ठल सातपुते यांना 5,46,028 मतं मिळाली आणि या प्रणिती शिंदे या मतदारसंघातून निवडून आले। यांचं एक महत्वाचं काम म्हणजे एक यांचा हा जो लढा होता, सोलापूरचे जे 6 आमदार होते, 6 विधानसभा मतदारसंघातील, त्यातील फक्त एकच प्रणिती शिंदे हे आमदार एका बाजूला आणि बाकीचे सगळे भाजपचे आणि राष्ट्रवादी गटाचे असे आमदार होते। त्यामुळं ही अतिशय महाराष्ट्रामध्ये गाजलेली आणि अटीतटीची अशी लढत होणार असं वाटत होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत राम सातपुतेच निवडून येतील असं वाटत होतं। आणि या जाई-जुई ही यांची एक NGO संस्था असून म्हणजे स्वयंसेवी संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात। तसेच राष्ट्रीय कार्य समितीच्या त्या सदस्य असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि विद्यमान आमदार आहेत। या मतदारसंघामध्ये विजय कुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधान आवताडे हे भाजपचे आमदार, तर अजित पवार गटाचे यशवंत माने हे एकमेव आमदार, हे सगळे 5 विरोधी आमदार होते आणि प्रणिती शिंदे ह्या एकट्याच काँग्रेसचे आमदार। त्यामुळं ही लढाई मोठी चुरशीची आणि सर्व दृष्टिकोनातून एक अटीतटीची अशी लढाई होती। या लोकसभा मतदारसंघामध्ये मोहोळमधून यशवंत माने हे राष्ट्रवादीचे काँग्रेस, सोलापूर शहर उत्तरमधून विजय देशमुख हे भाजपचे, सोलापूर शहर मध्य येथून प्रणिती शिंदे निवडून आल्या आमदार होत्या त्या काँग्रेसच्या, सोलापूर शहर दक्षिण सुभाष देशमुख भाजप, अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी भाजपचे
आणि पंढरपूरचे समाधान आवताडे हे भाजपचे. तेव्हा एवढ्या सगळ्या विरोधी गट असताना देखील या निवडून आल्या, त्यामुळं त्यांना फार महत्व आहे एवढं. आता या मतदारसंघात यापूर्वी 51ला शंकरराव मोरे एक महाराष्ट्राचे मोठे नेते होते, ते एक निवडून आले. त्यानंतर PN राजभोर हे निवडून आले. 57ला जयवंत मोरे आणि TS सोनवणे हे निवडून आले. 62ला मडप्पा काळादी हे निवडून आले. आणि 67, 71, 77ला सुरज दळवी हे निवडून आले खासदार म्हणून. 80, 84ला गंगाधर कुचन हे निवडून आले. 89, 91ला धर्मनाथ सादुल हे निवडून आले खासदार म्हणून. 96ला लिंगराज वळल्या हे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 98, 99ला सुशील कुमार शिंदे हे खासदार म्हणून निवडून आले. आणि 2003ला प्रतापसिंह मोहिते पाटील हे निवडून आले. 2004ला 2004ला सुभाष देशमुख हे निवडून आले. आणि सुशील कुमार शिंदे हे 2014ला निवडून आले. 2009ला सुशील कुमार शिंदे निवडून आले हे म्हणत आहोत. 2014ला शरद बनसोडे निवडून आले. आणि 2019ला जय सिद्धेश्वर स्वामी हे निवडून आले. आणि आता 2014ला सोलापूर लोकसभेच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. आता येथे लिंगायत, पद्मशाली, मुस्लिम, अनुसूचित जाती, धनगर अशा विविध धर्म समाजाच्या लोकांची वस्ती आहे. आणि हा मतदारसंघ परराज्याच्या संदर्भात आहे. सोलानंतर हे कानडी, कन्नड, आंध्र वगैरे भागातील लोक करेक्ट त्या भागात असतात. आता येथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या सोलापूरचा, आणि तो म्हणजे उजनी धरणातून पाणी सोडणे. उजनी धरणातून सोलापूरला 8-8 दिवसांनी कधी पाणी मिळतं, आणि शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेचा तो एक प्रश्न आहे. तर एक सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी समांतर पाईपलाईन करण्याची एक मागणी. त्यानंतर मोठे उद्योगधंदे या सोलापूर शहरामध्ये नाही, विणकरांचं शहर आहे आणि मोठे उद्योगधंदे येथे नाही आहेत, ते आणले पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने शिक्षण संस्थांचाही अभाव येथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि विशेषतः सोलापूर हे ज्वारीचे पठार म्हणून पूर्वी त्याला मूल्य होतं. पण आता काही भाग बागायती, माळशिरस किंवा अकलूज वगैरे त्या साईडचा जो बारामतीला लागून आहे, फलटण, पण इकडचा जो इतरत्र भाग आहे तो पूर्णपणे दुष्काळी भाग आहे. आणि ह्या दुष्काळी टापूमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामं करावं लागणार आहेत. त्यानंतर एक खूप मोठमोठे कामं या संदर्भामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्य लोकांना देण्यासाठी कामं करावं लागणार आहेत. आणि असे अनेक कामं यांना शिंदे यांना करावे लागणार आहेत. त्यासाठी वडील आणि आता मुलगी हे लोकसभेवर गेलेलं हे पहिलं उदाहरण आहे. म्हणजे पहिल्यांदा वडील होते लोकसभेवर आणि आता मुलगी निवडून गेलेली आहे. तर हे महाराष्ट्रातील नव्हे, देशातील पहिलंच उदाहरण आहे. आणि आता या माध्यमातून, लोकसभेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न त्या जास्तीत जास्त प्रभावीपणे आणि चांगल्या पद्धतीने सोडवतील. आणि त्यांच्या जाहीर संस्थेचं कार्य ते चांगल्या वेगाने पसरेल. आणि गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आणि त्यांच्या जे गाऱ्हाणे असतील, त्यांच्या अडचणी असतील, त्यांचे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी या सदोदित तत्पर राहतील अशी आपण आशा करूया. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल
ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे आता महाराष्ट्रातील लाखो लोक बघत असतात, भारतातील लाखो लोक बघत असतात आणि सर्वत्र याचा प्रसार केलेला आहे. आपण या चॅनलला बघून जास्तीत जास्त त्याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे फ्रीमध्ये असतं आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर ते चॅनल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्रो होत असतं. तेव्हा या चॅनलला सर्वतोपरी सबस्क्राईब करा, सर्वांनी सबस्क्राईब करा आणि एक आपण ज्याला म्हणतो शेअर करा आणि विविध आपले प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी या खासदार प्रणिती शिंदे हे आपल्याला सर्व प्रकारे मदत करण्यास तत्पर आहेतच.